तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा 22 ऑगस्टचा 34वा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। तर सुरुवातीला आपण बघतोय आपली हिरोईन गौरी कांदे चिरत असते आणि तिचे बाबा बघतात की तिच्या डोळ्यातनं पाणी येतंय, म्हणून ते गौरीची जरा गंमत करतात। आज पूर्णच्या पूर्ण भाग जरा गमतीशीरच आहे। गौरीचे बाबा म्हणतात, काय ग गौरी, कसं चाललंय कॉलेज? गौरी म्हणते, मस्त चाललंय बाबा। आता ते म्हणतात की काय ग, कॉलेज सुरू होण्याच्या आनंदात ही कामं करतेस का? गौरी म्हणते, नाही बाबा, माझा अभ्यास झालाय सगळा, बॅग पण भरून झाली आहे आणि म्हणून मी हे कामं करतेय। बाबा, तुम्ही मला मुद्दाम चिडवताय का? आता तिचे बाबा म्हणतात, नाही ग, गंमत केली। आता गौरीची काकू मात्र मस्तपैकी चहा वेळा घेत तिथे बसलेली आरामशीर। आता तिचे बाबा म्हणतात गौरीचे, अगं गौरी, किती कामं करशील, कॅन्टीनमध्ये हेच कामं करतेस ना, खाली बस, आई करेल। आता गौरी म्हणते, बाबा आई येईपर्यंत करते मी हे सगळे कामं। आता तिचे बाबा आज जातात काहीतरी पाणी वगैरे प्यायला आणि म्हणतात, गौरी कॉलेज चांगलं चालू आहे ना ग तुझं? गौरीला आठवतं की तिला सगळे चिडवतात, पण ती म्हणते, नाही बाबा, छान चालू आहे माझं कॉलेज, अगदी मस्त। त्याचं काय झालंय बाबा, कॉलेजमध्ये आम्हाला एक गृहपाठ दिलाय, तो मी छान केलाय, पण फक्त उद्या सरांना दाखवून त्यांच्याकडनं शाबासकी मिळवून घ्यायची आहे मला। आणि त्यांना एका स्पेशल लेक्चरसाठी एक पुस्तक हवं आहे, तेही स्पेशल आहे बाबा, ते पुस्तकच सापडत नाहीये बघा मला। आता तिचे बाबा म्हणतात, कुठलं पुस्तक येते? गौरी म्हणते, कथात्मक साहित्य आणि समीक्षा। आता तिचे बाबा म्हणतात, मी बघू का, कुठे मिळतंय का? गौरी म्हणते, नाही नाही बाबा, मी बघितलं सगळीकडे आपल्या भागामध्ये, पण ते सापडलंच नाही कुठे मला। आता ते म्हणतात, तू एक काम कर, ऑनलाईन का काय बघतात ना, तसं बघ, सापडतं का तुला पुस्तक, तू सरक बरं बाजूला, मी हे करतो सगळं। गौरी म्हणते, बाबा, पण ते म्हणतात, सरक म्हटलं ना, सरक, मी करतो। तिचे बाबा कांदा चिरता चिरता म्हणतात, बापरे, कांदा खरंच तिखट आहे। गौरी मनात विचार करते, हो ना, पण अभिमन्यू सरांसारखा नाही, उद्यापासून मी त्यांना चिडायचा चान्सच देणार नाहीये आणि उद्यापासून त्यांचा तिखटपणा कमी करते की नाही बघाच बाबा। असो, आता इकडे रागिणी फार खुश झाली आहे बरं का आज। तिने अभिमन्यू सरांना गरमागरम कॉफी दिली आणि ते म्हणतात, खरंच रागिणी, मला खूप गरज होती या कॉफीची। रागिणी म्हणते, हो की नाही, आहेच मी मनकवडी। अभि, अरे तुझ्या मनातलं मला सगळं कळतं, तुला केव्हा काय हवंय ते। रागिणी कॉफी देऊन आता जात असते। अभिमन्यू सर म्हणतात, अगं थांब ना रागिणी, कुठे चालली आहेस? अचानक असं अभिमन्यू सर तिला आपुलकीने म्हणतात, बस वगैरे, तर ती भांबावून जाते बिचारी। मनात विचार करते, कमाल आहे, माझ्या कॉफीच्या एका सिपने एवढी जादू केली की अभि, तू डिरेक्टली मला बसायला सांगतोयस। मला तर वाटलं होतं त्या गौरी प्रकरणामुळे तू खूपच चिडचिड करशील, पण इथे तर काहीतरी वेगळंच चित्र दिसतंय। अभिमन्यू कॉफी पीत म्हणतात, आहा, अप्रतिम स्वर्गीय झालीये कॉफी। खरं सांगू का तुला, मनातली वादळ शांत करण्याची ताकद या कॉफीमध्ये आहे। आता ही रागिणी म्हणते, अजिबात नाही हं, अरे कॉफी अगदी नेहमीसारखीच झाली आहे, साधीच, पण तुझ्या मनात कसली वादळ चाललंय? नाही, तुला अप्रूप वाटतंय म्हणून तुझं बिनसलंय असं वाटतंय मला। काय झालंय अभि, काही बिनसलंय का तुझं? कसलं वादळ रे? अभिमन्यू म्हणतात, वादळ नाही नाही, अरे अगं, मी जनरली जसं बोललो, आजकालचे विद्यार्थी ग, कळतच नाही त्यांच्या मनात काय चाललंय। आता ही रागिणी म्हणते, विद्यार्थ्यांचं कळत नाही म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचं कळत नाही? गौरीबद्दल बोलतोयस का तू? अभिमन्यू सर म्हणतात, अगं, म्हणजे आधी तर ते थोडेसे घाबरतात, पण म्हणतात, अगं नाही, जनरली मी सगळ्याच विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय। म्हणजे बघ ना, कसे काय TY पर्यंत पोहोचले, कोणाच ठाऊक, पायाच त्यांचा पक्का नाहीये ग, बेस पक्का हवा ना विद्यार्थ्यांचा। आता रागिणी म्हणते, हो बरोबर आहे तुझं, 4 गोष्टी कळायला लागल्या की पुढे पुढे करायची सवय विद्यार्थ्यांची सुटतच नाही, बरोबर ना अभि? गौरी सारख्या विद्यार्थ्यांची। आता अभिमन्यू सर तिला काहीही उत्तर देत नाहीत आणि वेगळ्याच विषयाकडे डायव्हर्ट करतात तिला म्हणतात, अगं, मला असं वाटतंय की मी ना TYना शिकूच नाही, म्हणजे 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना शिकवूच नाही, मी 1st इयरच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, कारण त्या 1st इयरच्या विद्यार्थ्यांचा बेस जर कच्चा राहिला तर कसं होईल ना। अभिमन्यू सर बोलतच असतात, पण आता रागिणी मनात विचार करते, अभि, तू सांगत नसलास तरी मला माहिती आहे, तुला इरिटेट करणारी ती गौरीच आहे आणि एका अर्थी बरंच झालं म्हणा, तिच्या इरिटेशनमुळे तू माझ्याशी इतकाच चांगला वागतोयस, तू असं मनातलं बोलतोयस माझ्याशी। थोडक्यात काय, गौरी नावाचं वादळ जर शमलं तरच माझा फायदा आहे। आता इकडे बघा प्रेक्षकांनो, जरा गमतीशीरच प्रसंग आहे। ही काकू अर्ध्या रात्री त्या जॅकीला भेटायला गेली आहे आणि अंगावरती अशी शाल पांघरून म्हणते, जॅकी जॅकी। जॅकीला तिला बघून ऑलमोस्ट अटॅक येणार असतो। आता काकू म्हणते, अरे मी आहे, भूत बघितल्यासारखं ओरडतो कशाला? आता जॅकी म्हणतो, तुम्ही दिसतातच तशा। आता काकू म्हणते, मी काय भूत दिसते काय? जॅकी म्हणतो, अहो, तुम्हाला बघून कोणी घाबरेल ना। आता
काकू म्हणते अरे बाबा हळू बोल, कशाला बोलवलंयस मला इतक्या रात्रीचं. त्यावरती तो जॅकी म्हणतो आता मी ठरवलंय भाडं वाढवायचं तुमच्या खोलीचं. मग आता ही काकू म्हणते अरे असं का करतोयस. आता जॅकी म्हणतो तुमची ती पुतणी आहे ना लई ॲटिट्यूड देते मला, तिच्या डोक्यात फक्त कॉलेजच असतं, तिला काही सुचतच नाही, लई नखरेले बघा ती. ते काय नाही, मी आता तुमचं भाडं वाढवून देणार आहे, माझं ठरलंय ते वाढवणार म्हणजे वाढवणार. आता काकू म्हणते अरे काय करतो जॅकी, एवढी चांगली पोरगी हातची जाईल ना तुझ्या. अरे 4 पैसे मिळतील तुला भाडं वाढवल्यावर, पण चांगली पोरगी हातची चालली जाईल ना तुझ्या, हळू बोल. आणि जॅकी म्हणतो हळूच बोलतोय मी, तुमची चांगली पोरगी हातातून हाती यायला तर पाहिजे ना, आधी येते का ती माझ्या हाती, नाही ना. आता ही काकू त्याला आयडिया सांगते, हे बघ एक आयडिया आहे, तिला ना एक पुस्तक हवंय जे कुठेच मिळत, ते पुस्तक तू तिला आणून दे आणि इम्प्रेस कर ना तिला. आता हा जॅकी म्हणतो आयडिया चांगली आहे, त्या पुस्तक जिथे कुठे असेल ना मी आणून देईल तिला. आता ही काकू म्हणते आण नक्की आण. मग जॅकी म्हणतो काय नाव आहे त्या पुस्तकाचं. आता काकू नाव आठवायला लागते, तिला काही आठवे ना, तेव्हा हळूहळू आठवत सांगते की हां कथा साहित्य असं काहीतरी नाव होतं बघ, हा एक शब्द होता समीक्षा. आता लगेच जॅकी म्हणतो आणतो उद्या समीक्षाला आणतो, मला माहिती आहे ते पुस्तक, कळलं मला, जातो. हां आता लगेच जॅकी गेलाय पुस्तक आणायला. इकडे अभिमन्यू सरांकडे आज राखी पौर्णिमा साजरी होणार आहे. आजचा भाग आहे ना प्रेक्षकांनो जरा मोठा आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट सांगायचा प्रयत्न करतेय. आता ही आद्या म्हणत असते अभिमन्यू सर नाही ब्रो रेडी आहेस का. आता अभिमन्यू सर म्हणतात अरे मी तर जन्मापासून रेडी आहे, म्हणजे तुझ्या आईच्या जन्माच्या आधीपासून मी रेडी आहे. आद्या म्हणते तू इतकी वर्ष कसं झेलतोयस तिला, मी तर 16 वर्षापासून झेलतीये तिला. आता हा अभिमन्यू सर म्हणतात ए माझ्या बहिणीबद्दल काही बोललीस ना तर असे गालगुच्चे घेईल. आता ही म्हणते ए ब्रो माझा मेकअप खराब होईल ना. अभिमन्यू सर म्हणतात अरे ब्रो वगैरे नको म्हणत जाऊ, चांगलं प्रेमाने मामा म्हणत जा की मला. आबा त्याला म्हणते आज तर मी तुझ्याकडनं गिफ्ट उकळणार आहे, मी तुला राखी बांधणार आहे ना. अभिमन्यू सर म्हणतात मग राखी बांधायची काय गरज आहे, तसंही मी तुला गिफ्ट देतच असतो. आबा म्हणते बरं चल आज आपण छान स्पेशल गिफ्ट आणूया, चल मम्मासाठी काहीतरी घेशील ना छान, मला माहिती आहे तुमचं काहीतरी बिनसलंय. आता हे अभिमन्यू सर म्हणतात असं गिफ्टने वगैरे मन नाही भरणार तिचं, तुझ्या आईला तू ओळखत नाहीस, एखादी गोष्ट तिने डोक्यात ठेवली ना की ती काही केलं ती बदलत नाही. आबा म्हणते डोंट वरी, आपण दोघं मिळून समजूत काढूया तिची, मी मदत करेल तुला. अभिमन्यू म्हणतात बरं डन ना, मग आज संध्याकाळी तुला गिफ्ट देईल मी खरंच असं झालं तर. आणि प्रेमाने आबाला जवळ घेतात. असो तर आता गौरीच्या घरी सुद्धा राखी पौर्णिमा साजरी झाली आहे, पण आज गौरीकडे जरा मजा झाली आहे प्रेक्षकांनो. गौरी राखी पौर्णिमेची तयारी करते छान, तिची काकू कोणाशी तरी बोलत असते फोनवर आणि गौरीविषयीच गाणे करत असते. असो तर आता तो जॅकी आलाय तिथे आणि म्हणतो ए इकडे ये, ए छोट्या इकडे ये, हे बघ सांग तुझ्या ताईला सांग जॅकी आलाय, जॅकी जी आले म्हणून सांग, आणि एक गिफ्ट पण आणलंय आपण गौरीसाठी. तू एक काम कर, तू अरे यार जरा मोकळं बोल माझ्याशी, आता आपण रिलेशनमध्ये असणार आहे ना, आणि तू तुझ्या ताईला जाऊन सांग की जॅकी आलेत आणि सांग तिला की गिफ्ट घेऊन आलेत म्हणून. जा सांग. जॅकी त्या मन्याचा गालगुचा घेतो आणि त्याला म्हणतो गौरीला जाऊन सांग. असो आता मन्या जाऊन सांगतो गौरीताई अगं तो जॅकी आलाय आणि मला म्हणतोय कसा तुझ्या ताईला जाऊन सांग आपल्याला रिलेशन बनवायचेत म्हणून, आणि तो मुलगा वाईट आहे ना ग गौरीताई. गौरी म्हणते असं बोलला का तो तुला रिलेशन बनवायचेत म्हणून, थांब दाखवतेस त्याला आता मी. मन्या म्हणतो ताई तो चांगला मुलगा नाहीये ना. गौरी म्हणते तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, अशा माणसानं कसं सरळ करायचं ना तुझ्या ताईला बरोबर माहिती आहे. गौरीने औक्षणाचं ताट तयार केलंय आणि आता मन्याला म्हणते कशी त्याला रिलेशन बनवायचंय ना, बघ आता त्याच्याशी कशी रिलेशन बनवते मी. गौरीने त्याचा चांगलाच वडा केलाय. गौरीचे बाबा म्हणतात अरे जॅकी तू आज सणाचा इथे. गौरी म्हणते अरे बाबा असं काय करताय, आज सण आहे ना, त्याने तर यायलाच हवं. जॅकीला जरा नवलच वाटतंय, ही माझ्याकडे बघून कसं काय हसतीये. जॅकी गौरीला म्हणतो कशी आहेस गौरी. गौरी म्हणते मी मस्त. जॅकी म्हणतो आपण तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आता गौरी म्हणते अरे मग इथे बस ना पाटावर बसून दे. या जॅकीला खरंच कळलं नाही का राखी पौर्णिमा आहे म्हणून आज. आता तो लगेच गिफ्ट द्यायला लागतो गौरीला. गौरी म्हणते अरे असं लगेच नसतात देत गिफ्ट, थांब जरा मला राखी बांधू दे. आता गौरीच्या काकूचं तोंड बघा कसं बारीक झालंय. आता गौरी म्हणते थांब जरा कसली घाई आहे,
थांब थांब, आता राखी बांधते आणि मग गिफ्ट दे हं. आता मात्र जॅकीला समजेना, जॅकीला असं वाटतंय तिथून कसा पळू आणि कसा नाही. तो म्हणतो मला अर्जंट काम आलंय. मन्याने त्याला धरून ठेवलंय. मन्याची ताकद बरी पोहोचली त्याला धरायला. आता गौरीचे बाबा म्हणतात अरे थांब जॅकी, सणासुदीचा आलाय, जेवून खाऊन जा. गौरी त्याला म्हणते थांब रे बाबा, पटकन राखी बांधते तुला. जॅकी म्हणतो नको नको, माझ्या पोटात दुखायला लागले, आता मी निघतो. असं म्हणून त्याने धूम ठोकली आहे आणि सर्वच जण हसायला लागतात आता जॅकीला. असो, आता इकडे मात्र अभिमन्यू सरांची बहीण रुसून बसलीये, फुगून बसलीये बाबा. आणि आता अभिमन्यू सर किती छान समजूत काढतात तिची ते बघा हा प्रेक्षकांना. आभा तिच्या आईला म्हणत असते, आई अगं कसलं तोंड केलंय, जरा छान कर ना तोंड तुझं, हस ना. आता त्यावर अप्पू म्हणते अगं माझं तोंड असंच आहे, तुला जमत असेल तर काढ फोटो, नाही तर राहू दे. आता अभिमन्यू सर म्हणतात माझ्या बहिणीचा चेहरा छान आला पाहिजे, ते फिल्टर काय असतं ना ते लाव. अप्पू आता औक्षण झाल्यानंतर अभिमन्यू सरांना गोड खाऊ घालत असते, तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात आई गेल्यापासून मी गोड सोडले, विसरलीस का तू अप्पू. आणि आता ती म्हणते हो मला माहिती आहे तू तिखट खातोस, मी तिखट पुरी केली आहे तुझ्यासाठी. आता त्यावर अभिमन्यू सर म्हणतात तू अशी रुसलीस तर मला तिखट पुरी तरी गोड लागेल का. आता ती थोडीशी स्माईल करते. अभिमन्यू सर ओवाळणी देतात तिला, तेव्हा ही अपर्णा म्हणते मला नकोय पैसे. अभिमन्यू सर म्हणतात ओवाळणी, ही ओवाळणीला नाही म्हणू नकोस. आता इकडे बघा गौरीच्या घरी खूप छान राखी पौर्णिमा साजरी झाली आहे. आता गौरी मन्याला म्हणते तू बस बरं पाटावर. मन्या म्हणतो ताई तू बस पाटावर, मी तुला राखी बांधणार आहे. आता गौरी म्हणते अरे मन्या मी नसतं बसायचं पाटावर, तू बसायचं, मी तुला राखी बांधणार. बहीण बांधत असते भावाला राखी. त्यावर मन्या म्हणतो नाही तू माझा भाऊ आहेस. आज आम्हाला काय शिकवलं माहितीये शाळेमध्ये, शत्रूपासून आपलं रक्षण करतो भाऊ. आत्ता कसा तू शत्रूपासून पचका केला, म्हणजे या जॅकीपासून आम्हाला वाचवलंस ना, त्यामुळे तूच माझा भाऊ आणि तू माझं रक्षण केलंस म्हणून मी तुला राखी बांधणार. आता त्या मन्याची आई चिडून म्हणते मन्या आती करतोयस. मन्या म्हणतो आती नाही करत आहे, पटकन राखी बांधणार आहे मी. आणि आता त्याच्या आईचं न ऐकता त्याने गौरीला पाटावर बसवून गौरीला राखी बांधली आहे. आणि गौरीसाठी काहीतरी छान क्राफ्टसुद्धा केलं आहे त्याने, आणि ते त्याने गौरीला दिलं आहे. छान ना, खऱ्या अर्थाने हीच खरी राखी पौर्णिमा असते. खूपच गोड आहे मन्या. असो, आता या काकूने आगाऊपणा केला आहे आणि गौरीची फजिती करून टाकली आहे. गौरीची वही तिने बदलली आहे. एवढा उद्योग करायला बरा वेळ मिळतो या काकूला, बाकीची कामं नाही करत ती. असो, पण गौरीची फजिती झाली आहे बरं का. आता इकडे अभिमन्यू सर त्यांच्या बहिणीला मनवत आहेत आणि म्हणतायत ए काय ग अप्पू एवढी चिडलीस माझ्यावर. अगं टेन्शनमध्ये होतो मी, सहज बोलून गेलो. आपल्या भावाला एवढं शब्दात पकडायचं का की त्याचे शब्द त्याला ओझं होतील. आता ही अप्पू म्हणते अरे दादा पैशाचं ओझं जास्ती असतं रे शब्दांपेक्षा. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात की हे बघ आजच्या दिवशी असं रुसू नकोस बरं चल मी तुला एक जोक सांगतो. आता अभिमन्यू सर आबाला म्हणतात आबा तुला माहिती आहे का तुझ्या आईला मी लहानपणीनं जोक सांगायचो आणि तुझी आई खूप हसायची हत्ती आणि मुंगींच्या जोकवर. बरं चल तुला पण एक जोक सांगतो हा आभा. अगं एकदा हत्ती आणि मुंगी दोघं जण लपंडाव खेळत असतात आणि हत्तीवरती राज्य येतं. आता मुंगी काय करते, समोरच्या मंदिरात जाऊन लपून राहते. हत्ती तिला शोधायला लागतो, इकडे शोधतो तिकडे शोधतो, खूप वेळ शोधतो आणि मग हत्तीला कळतं की समोरच्या टेम्पलमध्ये मुंगी लपलेली असेल. आता हत्ती मुंगीजवळ जातो आणि मग काय म्हणलं असेल बरं. आता आबा म्हणते हत्ती मुंगीला आउट म्हणलं असेल. आता अभिमन्यू सर म्हणतात नाही ना. मग अप्पू म्हणते हत्ती मुंगीला म्हणाला. आबा अर्धी रडतीये आणि अर्धी हसतच म्हणते हत्ती मुंगीला स्टॉप म्हणतो. आणि अभिमन्यू सर म्हणतात बघ आणि तुला माहितीये का नंतर काय. आता ही आबा म्हणते अरे पण त्या हत्तीला कसं कळलं ती मुंगी टेम्पलमध्ये लपली आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात बरोबर प्रश्न विचारलास तू. तुला माहितीये का हत्तीने पण म्हणजे मुंगीला पण हाच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मुंगी काय म्हणते तुला कसं कळलं की मी मंदिरात आहे. तेव्हा हत्ती सांगतो अगं तू चपला बाहेर काढल्या होत्या ना म्हणून मला कळालं. अभिमन्यू सरांची बहीण हसायला लागते आणि म्हणते दादा मी काय सावीतली मुलगी आहे का हत्ती मुंगीचे जोक सांगायला. आता अभिमन्यू सर म्हणतात बरं चल आता उठ पाया पड माझा आशीर्वाद घे माझा. आणि आता ती खरंच नमस्कार करते आणि अभिमन्यू सर तिला म्हणतात आयुष्यमान भव. आणि अप्पू तुझ्या डोळ्यात मी असं पाणी आलेलं अजिबात बघू शकत नाही आणि माझ्यामुळे तर पाणी अजिबात नाही आलं पाहिजे.
तुला चेक देऊ का? आता त्यावर ही अपू म्हणते नको, मी बघते कुठे काय जमतंय का. आता अभिमन्यू सर म्हणतात असा अभिमान कायम जपून ठेव, स्वाभिमान सॉरी. आभा अभिमन्यू सरांना म्हणते मला घ्या ना रे तुमच्या टीममध्ये. असो, छान होता की नाही आजचा भाग. मग एखादा लाईक करून टाका. इकडे ही गौरी पोहोचली आहे कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधले ते डॉली वगैरे हाय क्लास सोसायटीचे पोरं आहेत ना, ते गौरीला आल्या आल्या चिडवायला लागतात कारण गौरीच्या हातामध्ये राखी बांधलेली असते. आता ते मुलं म्हणतात बघा रे, कॅन्टीनवाली नाही कॅन्टीनवाला आलाय, आपला रक्षण करता आलाय. मग आता ती डॉली म्हणते की हिला ना मुलांमध्ये बसवून टाका, हिला राखी बांधायची खूप हौस आहे ना. अरे पण यांना एवढी गौरी आवडत नाही तर मग तिथे जाऊन कॅन्टीनमध्ये खातात बरे हे? मला हा मोठा प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो. असो, तर आता हे पोरं गौरीला जरा जास्ती चिडवतात आणि चिडवता चिडवता त्या गौरीची राखी आता ओढायला लागतात. आता मात्र गौरी खूप संतापते आणि मग त्यांना ओरडते आणि म्हणते खबरदार, माझ्या राखीला हात लावला तर चल सोड माझा. गौरी म्हणते माझ्या राखीला हात नाही लावायचा, चल मागे हो. आणि तुम्हाला एवढी थट्टा करायला काय झालं राखीवरती? त्यावरती तो मुलगा म्हणतो थट्टा तर तू करतेस, बहिणीने बांधायची असते भावाला राखी, तू का राखी बांधून फिरतेस? आजकाल सगळ्याच पोरी राख्या बांधून फिरतात प्रेक्षकांनो. असो, तर आता गौरी म्हणते पण त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही ना, तुम्ही कोण आहात माझ्या हातातून राखी काढून टाकणारे? गौरीने या सगळ्या पोरांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. आता गौरी म्हणते माझ्या आणि माझ्या भावाच्या भावना गुंतलेल्या आहेत त्या राखीमध्ये. तुम्हाला राखी म्हणजे काय टाइमपास वाटला का फॅशन वाटली तुम्हाला? आणि माझ्या भावाला वाटतं माझ्यासोबत सिक्युअर, त्याला वाटतंय असं की मी त्याचं रक्षण करते. तुमच्या का पोटात दुखतंय? आणि असा कुठे नियम आहे की भावानेच बहिणीची रक्षा केली पाहिजे? बहीण सुद्धा भावाची रक्षा करूच शकते. आणि हो, मी नाही जात छोट्या छोट्या कारणांसाठी वडिलांकडे किंवा भावाकडे. अरे हो, तुम्हाला माझा स्वभाव माहिती नाही ना, कारण तुम्ही मला कुठे ओळखता? बरोबर, डोंट वरी हां, हळूहळू तुम्ही मला बरोबर ओळखायला लागाल. गौरीने त्यांना सडेतोड उत्तरं दिलेत आणि आता सगळे पोरं म्हणजे जे चांगले मुलं आहेत ते सगळे गौरीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. असो, आता प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपला आहे. पण आता पुढच्या भागामध्ये गौरीची फजिती झाली आहे क्लासमध्ये, कारण तिने केलेला गृहपाठ ती घरीच विसरली आहे. म्हणजे त्या काकूनी वही बदलली ना तिची, त्यामुळे अशी गडबड झाली आहे. गौरी आता अभिमन्यू सरांना म्हणते सर तुम्ही द्याल ती शिक्षा, मी भोगायला तयार आहे. अभिमन्यू सर म्हणतात तू गृहपाठ केलाच नाहीस की वही घरी विसरली आहे? गौरी काहीच बोलत नाही. पण आता ही डॉली म्हणते हिला अशी शिक्षा झाली पाहिजे ना की हिने कायम लक्षात ठेवली पाहिजे. आता काय वाटतं प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर गौरीला शिक्षा करू शकतील का? आज खूपच मोठा भाग दाखवलाय त्यांनी, डिटेलमध्ये दिलाय मी तुम्हाला. प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला मला हा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.